नमस्कार, मी सुहास. प्राइम टाइम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज सामना पेपर चाळत असताना एका बातमीकडे माझं लक्ष गेलं आणि यावरच आपण व्हिडिओ करूयात असं मला वाटलं. ती बातमी म्हणजे आज सुप्रीम कोर्टाच्या समोर एक सुनावणीसाठी केस आली. ही सुनावणी होती ती म्हणजे कर्नाटकचे जे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या यांच्या पत्नीला एक समन्स बजावण्यात आलं आणि हे समन्स हायकोर्टानं रद्द केलं. हायकोर्टानं समन्स रद्द केल्याच्या मुळे ईडी जे आहे या ईडीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि हे सगळं प्रकरण आज सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर हे सगळं प्रकरण आलं. हे प्रकरण सगळं रद्दबातल ठरवतानाच सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मात्र ईडीचे जे वकील आहेत यांना चांगलंच फटकारलेलं आहे. ईडी कशा पद्धतीनं काम करते आहे म्हणजे गेले काही दिवस गेले काही वर्ष आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे किंवा विरोधक सुद्धा सातत्याने बोलतायत की ईडी सारखी जी संस्था आहे ही संस्था सरकारच्या हातातलं भावलं आहे किंवा सरकार ईडीचा वापर करून त्यांना हवी तशी कामं करून घेत आहे अशा पद्धतीचा एक आरोप विरोधकांकडनं होत होता. लोकांच्याही मनामध्ये ईडीच्या एकूणच कार्यपद्धतीवर सगळे प्रश्नचिन्ह उभे होते. याचं उत्तर जे आहे ते आजच्या या सुनावणीच्या दरम्यान मिळालेलं आहे आणि विरोधकांच्या मनामध्ये लोकांच्या मनामध्ये ईडी काय पद्धतीनं काम करते हे जे काही प्रश्न होते जवळपास या सगळ्या प्रश्नांवर शिक्कामोर्तब झालंय की काय अशा पद्धतीमध्ये आज सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ईडीचे वकील जे आहेत त्यांना फटकारलेला आहे. फटकारत असताना भूषण गवई काय म्हणालेले तेही आपण बघूयात. भूषण गवई असं म्हणालेले की ईडी हे सरकारच्या सांगण्यावरनं काम करते का अशा पद्धतीचा संशय येतो. याचं कारण जे आहेत राजकीय लढाया ज्या आहेत या न्यायालयाच्या बाहेर लढवल्या गेल्या पाहिजेत पण अशा लढाया लढण्यासाठी ईडीचा वापर होतोय असं भूषण गवई म्हणालेले आहेत. एवढं बोलूनच ते थांबलेले नाही तर पुढे देखील ते असं म्हणालेत की ईडी काय करते ईडीचं काम कसं आहे हे आम्ही महाराष्ट्रातल्या काही उदाहरणांवरनं बघतो आहोत. अशा शब्दामध्ये खरं तर भूषण गवई यांनी ईडीच्या समोर एक आरसा धरला आणि ईडी काय पद्धतीने काम करते हे जणू भूषण गवई यांनी ईडीला सुनावलेलं आहे. आता ही सगळी घटना घडल्यानंतर सामनामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या या सगळ्या कृतीचं कौतुक करण्यात येतं आहे आणि याच बातमीकडे खरं तर माझं लक्ष वेधलं गेलं. सर्वोच्च न्यायालयानं ईडीच्या समोर आरसा धरला आणि ईडी कशा पद्धतीने सरकारच्या इशाऱ्यावर नाचतीये कशा पद्धतीने सरकारचं हातातलं भावलं बनलेली आहे हे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दाखवून दिलेलं आहे. अशा पद्धतीने सामनाच्या संपादकीयमध्ये लिहिण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर या संपादकीयमध्ये हेही त्यांनी सांगितलेलं आहे की याच ईडीच्या कारवाईमुळे अनिल देशमुखांना शिक्षा झाली. याच ईडीच्या कारवाईमुळे संजय राऊतांना सुद्धा जेलमध्ये जावं लागलं. याच ईडीच्या कारवाईमुळे नवाब मलिकांना शिक्षा झाली आणि नंतर काय झालं पुढे कारण या सगळ्या शिक्षा ज्या आहेत किंवा हे सगळे आरोप जे आहेत हे राजकीय हेतूने केले गेलेले होते आणि सरकारच्या सांगण्यावरनं ईडीनं कारवाई केलेली होती. पण पुढे काय झालं बाहेर काय आलं तर आज त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाहीये. अशा पद्धतीची स्थिती असताना ईडी कशा पद्धतीने या सगळ्याचा वापर करत होती किंवा करती आहे याच्याबद्दलची काही उदाहरणं सामनाच्या संपादकीयमध्ये देण्यात आलेली आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जे म्हटलंय त्या गोष्टी अत्यंत बरोबर आहेत. जर आपण मागे जाऊन काही गोष्टींचा जर का आढावा घेतला किंवा काही नेत्यांची नावं जर आपण बघितली आता अजित पवार हे आज जरी महायुतीमध्ये असले तरी अजित पवारांवर 2018 मध्ये 2019 मध्ये 70,000 कोटीच्या जलसिंचनाच्या घोटाळ्याचे आरोप झालेले होते. दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आरोप केलेले होते आणि असं असताना तेच अजित पवार हे 2019 मध्ये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सत्तेमध्ये येतात, 72 तासांची त्यांची सत्ता राहते, त्यानंतर ती सत्ता जाते, परंतु या दिवसांमध्ये, या 72 तासांमध्ये अजित पवार आपल्यावर झालेल्या आरोपांवर क्लीन चिट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतात. झालं एक उदाहरण. दुसरं उदाहरण आहे छगन भुजबळांच्या बाबतीतलं. छगन भुजबळांवर कोणते आरोप झाले? महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे आरोप झाले, ज्याच्यामध्ये त्यांना शिक्षाही झाली. ते बाहेर आलेत. आज ते कुणाबरोबर आहेत? आज ते सरकारमधला जे मित्र पक्ष आहेत, अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे, त्या राष्ट्रवादी बरोबर छगन भुजबळ जाऊन बसलेले आहेत. अशोक चव्हाण असतील, ज्यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप झाला, नारायण राणे असतील, अवघना ग्रुप जो आहे त्यांच्याबरोबर मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप झाले. आज ते भाजपाबरोबर मंत्री आहेत, भाजपच्या सरकारमध्ये ते मंत्री आहेत, भाजपाचे मंत्री आहेत. प्रवीण दरेकर आहेत, मुंबई सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये 123 कोटींचा घोटाळा याचा आरोप त्यांच्यावर आहे. आज ते भाजपबरोबर आहेत. विजयकुमार गावित, आदिवासी विकास योजनेमध्ये जवळपास 6000 कोटींचा घोटाळा, हा आरोप त्यांच्यावर आहे. आज ते भाजपा बरोबर आहेत. अशी कितीतरी नावं, अशा कितीतरी यादींची नावं आपण बघू शकतो. भावना गवळींवर सुद्धा ईडीने कारवाई केलेली होती. तर अशा पद्धतीने ईडी जर का सरकारच्या सांगण्यावरनं काम करत असेल, तर ईडी ही जी एक संस्था, या संस्थेवर लोकांचा विश्वास कसा बसेल की ही यंत्रणा पारदर्शक काम करतीये, ही भावना तरी कशी निर्माण होईल, हा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षांपासून लोक विचारतायत, विरोधक विचारतायत. आणि त्याचं उत्तर सरकार कायमच म्हणत होतं की ईडी हे ईडीचं काम करते. त्यांना जिथे घोटाळा दिसेल, जिथे पैशाच्या रूपातला घोटाळा दिसेल, तिथं ईडी आपली कारवाई करते. त्याच्यामध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. पण ही सगळी उदाहरणं आज समोर आहेत. आणि आज दस्तूर खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ज्या शब्दांमध्ये ईडीच्या वकिलांना फटकारलेलं आहे, ईडीचं सत्य समोर आणलेलं आहे, यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते की ईडी सारखी संस्था ही सरकारच्या हातातलं भावलंय की काय, अशा पद्धतीचा जो काही आज मनातला आपल्या सगळ्यांचा जो एक विषय आहे, त्याच्यावर कुठेतरी सत्यता असल्यासारखीच एक शिक्कामोर्तब करून जाते. आणि म्हणूनच असंच वाटतंय की या पुढच्या काळात तरी ज्या अशा पद्धतीच्या यंत्रणा आहेत, तपास यंत्रणा आहेत, यांनी स्वतंत्ररित्या काम करावं, यांनी कुठल्याही सरकारच्या हातातलं भावलं बनू नये, हीच अपेक्षा या खरं तर बातमीनंतर आपण सगळेजण ठेवू शकतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.